देवेंद्र फडणवीस बोलायला लावते त्या नेत्याला. मागही नेता म्हणला होता की आम्हीच आरोपी करायचे थांबवले. 6 आरोपी होतेच पण आम्हीच थांबवले. तेव्हापासून म्हणलं आपण पापाच वाटेवर होणं काही उपयोग नाहीये. की ते जर दोषमुक्त करा म्हणतात तर आपल्या वकिलांना बोललं पाहिजे की खंडणीतून खून झालेला आहे, मोक्यातून दोषमुक्त होऊच शकत नाही. फडणवीसांनी राईट गेम लावला, कार्यक्रमाचा विल्हेवाट लावली. यांनी ते मॅटर जवळपास पूर्ण खल्लास केलाय. विल्हेवाट लावली त्याच्या वाटात याची. सरकारने देवेंद्र फडणवीसने बरोबर डाव साधला त्याचा. आपलं वाटलं आपण देहा दोपारा उघड्या डोळ्याने बघू नये, कोणत्या नेत्यावर अवलंबून राहू नये. तुम्ही बघा, एक नेता जर आपल्या बाजूने 15 दिवसासाठी बोलला तर पुढच्या 15 दिवसात 1 महिन्यात तो आपल्या बरोबर नसतो. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. म्हणून लोकांनी शहाणं होणं खूप गरजेचं आहे. जसं की देशमुख प्रकरणाचं आपण बघितलं. मगाशी तेच विचारलं पण तुम्ही कानाला हात लावले. काय असं नाही बाबा, मला कानाला हात लावावे लागले? तुम्ही माहिती जर घेत असाल, पाठपुरावा तुम्ही मला खरंच माहिती. तपास कानाला हात लावण्याचं कारण की मी प्रामाणिक आहे. मी बिचारा ते मी जर कधी मेलो तर संतोष भाई वर जाऊन म्हणले नाही पाहिजे हे काय केलं, म्हणून पापात सहभागी होणं चांगलं नाही. यांनी ते मॅटर जवळपास पूर्ण खल्लास केलाय. विल्हेवाट लावली त्याच्या वाटात याची. सरकारने देवेंद्र फडणवीसने बरोबर डाव साधला त्याचा. सगळे आरोपी होते तो. तुम्ही साधे बघा, मोटरसायकलवर जर तुमच्या पुण्यातून टेबल सीट चाललं तर दंडच पाडणार त्याला. टेबल सीट म्हणजे चोरी आहे का, डाका आहे का, खून आहे का, बलात्कार आहे का, छेडछाड आहे का? टेबल सीट म्हणजे नसन गाडी म्हणून खेड्यातले पोट्टे आल्यावर टेबल सीट पळाली. त्यांच्या ध्यानात नाही राहत पोलिसाची भीती काय असते. पूर्ण कार्यक्रम केला. आणि काल बी मला वाटलं, मी रात्री दाखवलं मला की रात्री पण ते आलंय की आरोपीच्या वकिलानं मोक्यातून दोषमुक्त करा असं म्हणले. तर इकडचे वकील म्हणले जणू आमची काय हरकत नाही. अरे वा, उलट इकडच्या वकिलांना म्हणलं पाहिजे मोक्यातून दोषमुक्त अजिबात करायचा नाही. कारण खंडणी मागितली, खंडणीतून हत्या झाली, कोणीच बोलत नाही. म्हणजे तिकडचे वकील म्हणतात आरोपीच्या वतीचे की दोषमुक्त करा, आणि इकडचे वकील लावून धरत नाहीत आणि आमची काय हरकत नाही म्हणतात. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतोय? अवघड आहे. वकील बदलण्याची मागणी कराल का? मी त्या तेच सांगतोय ना. त्यांनी मागणी केली मोकाटवायची. नाही, आरोपीच्या वकिलाने नाही, पण यांनी सगळ्या मीडियात आले हरकत नाही या निकमांनी सांगितलंय. मीडियात आलंय, सरकारी वकील मीडियात आलंय. मी माझ्या तोंडचं कधीच बोलत नाही. मागही एक नेता म्हणला होता, देवेंद्र फडणवीस बोलायला लावते त्या नेत्याला. मागही नेता म्हणला होता की आम्हीच आरोपी करायचे थांबवले. 6 आरोपी होतेच पण आम्हीच थांबवले. तेव्हापासून म्हणलं आपण पापाच वाटेवर होणं काही उपयोग नाहीये. आरोपीच्या वकिलानं आरोपीच्या वतीनं कोर्टात बाजू मांडली की आमच्या आरोपीला मोक्यातून दोषमुक्त करा. तर संतोष भाईंचे वकील म्हणतायत आमची काय हरकत नाही. म्हणजे सरकारी वकील तुमच्या मीडियात बाईट आल्यात पूर्ण. कारण सरकारी वकील म्हणतायत की संतोष देशमुखांचे खासगी वकील म्हणतायत. 2 वकील आहेत त्या केसमध्ये. दोन्ही पण खासगी नाहीयेत सांगतोय. हो, ते पण सहाय्यक सरकारी वकील म्हणूनच आहेत. त्यामुळे ते खाजगी होत नाहीत. ते खाजगी होत नाही. हे मी नाही बाई, मला याच म्हणजे राजकारण नाही करायचं किंवा मला याला इश्यू नाही करायचा. पण जसं मागं ठरलं सरकारनं करून घेतलं, म्हणजे पद्धतशीर विल्हेवाट संतोष भाईच्या देशमुखाचं मॅटर लावलं. आता मीडियात तर तीच चर्चा आहे, सोशल मीडियात तर तीच चर्चा आहे की कारण काय असतं बरं का, एखादा न्याय तुम्हाला पाहिजे आणि एखादा मला पाहिजे. त्यावेळेस आपण बोललं पाहिजे आपल्या वकिलानं की ते जर दोषमुक्त करा म्हणतात तर आपल्या वकिलांना बोललं पाहिजे की खंडणीतून खून झालेला आहे, मोक्यातून दोषमुक्त होऊच शकत नाही. तर तुम्ही म्हणता हरकत नाही, सरकारी वकील देशमुखांचे देशमुख कुटुंबियांनी आक्षेप घेतला की नाही? देणार नाही. जे सरकार प्रतिनिधी म्हणून देशमुख कुटुंबाकडे जात होते, इथून पुढे त्यांनाही दोष देणार नाही. देवेंद्र फडणवीसने दबावातून त्यांच्या हातून हे घडून आणलंय.
आणि ते मीडियात बोलता बोलता बोलून गेले त्या दिवशी 2-3 महिन्यापूर्वी की सहआरोपी सगळे होत होते. पण तेव्हापासून मी म्हणलं हे मॅटर यांनी खूप फडणवीसांनी राईट गेम लावला, कार्यक्रमाचा विल्हेवाट लावली. आणि काल पुन्हा तेच स्टेटमेंट पुन्हा आलं. काल परवा मला वाटतं किती तारीखेला होतं ते, मला वाटतं 4 का काय तारखेला होतं बहुतेक मॅटर. त्यांनी सांगून टाकलं आमची काय हरकत नाही म्हणून. याला म्हणायचं काय मी देशमुख कुटुंबाने आक्षेप घेतला की नाही सगळं ते काहीच माहित नाही देशमुख कुटुंबाने घेतलाय का नाही. आता थोडा वेळ नाही त्या विषयावर काहीच नाही. त्यामुळेच तुम्ही कानावर तुमची मग सहआरोपी करायचं नाही म्हणले की मी त्याच दिवशी कानावर हात ठेवलेले की या मॅटर मध्ये जितकं मला प्रामाणिक करायचं तितकं मी टाकते नाही म्हणून तुम्ही हटलो नाही. कारण आता जर ते सरळ देवेंद्र फडणवीस म्हणायला लागले, म्हणजे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीसच बोलायला लावतात. बोलवतं धनी यागळा आहे, मागून वेगळ्या काड्याने हाली देत पुढच्या भावल्याला. त्याच्यामुळे त्याला बिचाऱ्याला त्या सरकारी प्रतिनिधीला दोष देऊन आता उपयोग नाही. त्यांनीच सांगितलं ना आम्ही सहआरोपी करायचे थांबवलेत म्हणून. हा मग लोकांनी बोंबलून काय उपयोग इथं रात्रंदिवस. त्याच्यामुळेच ते विषय त्या दिवसापासून म्हणलं ठीक आहे. आणि काल तर वेगळंच ऐकायला आलं पुन्हा मीडियातच की दोषमुक्त करा म्हणून सांगितलं. आणि इकडचे वकील म्हणले हरकत नाही, आमची काय हरकत नाही. हे मी म्हणत नाही, मीडियात शब्द आहे त्यांचा, आमची काय हरकत नाही. उलट अशा ठाम लोकांना विश्वास द्यायला पाहिजे. इकडच्या संतोष भाईच्या वकिलांनी कसल्याही परिस्थितीत मोक्यातून निर्दोष मुक्त होता कामा नाही, इतके पुरावेत असे ठाम बाजू आम्ही सुद्धा मांडणार. ते म्हणतात हरकत नाही, उद्या त्याला काय झालं नाही ते देशमुख कुटुंबाचं मी सांगितलं माझा समाज आणि मी ताकदीनं त्या मॅटर मध्ये लढलो. लागन ते वय रांगावर घेतलं आणि पुढे भेट नाही घेणार. पण ज्या दिवशी देशमुख कुटुंब म्हणून त्यावेळेसच बघू. सध्या मी त्या मॅटर मध्ये नाहीये. कारण त्याचं कारण असं की काय तुम्ही याचा सहआरोपी होऊन देणार नसले आणि असे स्टेटमेंट देणार असले याचा अर्थ काय काय त्या पापात वाटेकरी व्हायचं माहित असू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.